बारामती उपविभागात 2025-26 या वर्षासाठी फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला। जवळपास 2070 हेक्टर क्षेत्राचं लक्ष्य ठरवलं असून आतापर्यंत 2679 शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केलेत। ऊसतोड मजुरांच्या अनेक प्रश्नांपैकी त्यांच्या उपचाराचा प्रश्न अधिक गंभीर आहे। यावर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने आरोग्य साथीचा इलाज शोधलाय। ऊसतोड मजुरांच्या गावात एका महिलेची आरोग्य साथी म्हणून निवड करून तिला प्रथमोपचार प्रशिक्षण दिले जाईल। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने विकसित केलेले रब्बी ज्वारीचे SPV 2919 व SPV 2751 ही 2 वाण राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे। राज्यात कापूस खरेदी केंद्र वेळेवर सुरू केले असतील तर त्याची लेखी हमी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय कापूस महामंडळाला दिलेत। पेट्रोल वाहनात 20% इथेनॉल मिश्रण केल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत। उलट देशातील शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे, असा दावा वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने केलाय। विविध संकटांमुळे मंगरुळपीर तालुक्यातील शेकडो एकर शेती पडीक असल्याचं चित्र दिसून येत आहे। तालुक्यात साधारण पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र नंतर पावसाने दडी मारल्यामुळे बियाणे उगवलेच नाही। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पंतप्रधान पीक विमा योजना, हवामानावर आधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी 2024-25 हंगामातील तसेच मागील हंगामातील दाव्यांचा निपटारा DBT पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय। कृषी समृद्धी योजनेतून भांडवली गुंतवणुकीसाठी पुढील 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल।